छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकीचा फोन करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या पोलीस कोठडीमध्ये पुन्हा वाढ करण्यात आली आहे। कोर्टाने त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलिसांनी 5 दिवसांची कोठडी मागितली होती। पोलिसांपासून पळत असताना ज्यांनी कोरटकरला मदत केली त्यांच्यापैकी 5 जणांची नावही समोर आली आहेत। कोण आहेत हे 5 जण आणि आज कोर्टाच्या परिसरामध्ये नेमकं काय काय घडलं पाहूया या खास रिपोर्टमध्ये। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी सध्या कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात असलेला हा आहे प्रशांत कोरटकर। सुनावणीसाठी कोल्हापूर कोर्टात आणलेल्या कोरटकरवर आज पुन्हा एकदा हल्ल्याचा प्रयत्न झाला। हा हल्ला केला एका वकिलानं। अमित भोसले नावाच्या या वकिलानं कोरटकरला त्याच्या वक्तव्याचा जाब विचारत अचानक त्याच्यावर झडप घातली। पोलिसांनी शिताफीनं त्याला दूर केलं आणि कोरटकरला कोर्ट परिसरातून बाहेर काढलं। कोरटकरला अटक झाल्यापासून त्याच्यावरचा राग अशा पद्धतीनं पाहायला मिळतोय। छत्रपतींच्या बद्दलच्या भावना ज्या आहेत ह्या प्रत्येकाच्या मनात अतिशय तीव्र स्वरूपाच्या असतात। त्यामुळे छत्रपतींच्या विरुद्ध जर कोणी अरर्ग काहीतरी बोलत असेल, कॉमेंट करत असेल, पळत असेल आणि आणखी दिमाग दाखवत असेल तर तो राग येणं, तो तुम्हाला येतो राग, मला येतो राग, तसा मगाशी सांगितल्याप्रमाणे व्यक्ती म्हणून, माणसं म्हणून वकिलांना सुद्धा राग येणं स्वाभाविक आहे। कोरटकरला आणखी 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी सरकारी वकील सूर्यकांत पवार यांनी पोलिसांतर्फे कोर्टाला केली। मात्र कोर्टानं कोरटकरला 2 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे। गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या कोरटकरनं त्याच्या चौकशीत अनेक गोष्टींची कबुली दिल्याचंही समोर आलंय। आपल्याला कुणी कुणी मदत केली याची यादीच त्यानं पोलिसांना दिली आहे। धीरज चौधरी, क्रिकेट बेटिंग आणि सट्टा चालवण्याचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत। सध्या तो फरार आहे। कोल्हापूर पोलिसांनी त्याला समन्स बजावलंय। कोरटकरच्या चंद्रपूरच्या हॉटेलचं बिल त्यानं दिलं। धीरज चौधरीच्याच गाडीनं कोरटकर तेलंगणात पोहोचला। प्रशिक पडवेकर, नागपूरमध्ये नेहमीच प्रशांत कोरटकर फिरायचा। धमकी प्रकरणानंतर प्रशिक पडवेकर नागपूरमधून बेपत्ता झाला। चंद्रपूर, इंदूर, हैदराबाद आणि तेलंगणापर्यंत कोरटकर सोबत तो असल्याची माहिती आहे। हिफाजत अली आणि राजेंद्र जोशी दोघंही इंदूरचे रहिवासी। फरार झाल्यानंतर कोरटकरनं पहिला व्हिडिओ इंदूरमधून व्हायरल केला। व्हिडिओ बनवण्यासाठी या दोघांनी मदत केल्याची शक्यता आहे। साईराज पेटकर हा करीमनगरचा रहिवासी आहे। मात्र कोरटकरनं त्याबाबत अधिक माहिती दिली नाही। दरम्यान या पडवेकरचा संबंध काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाशी जोडला आहे। आमची माहिती अशी आहे की प्रतीक पडवेकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात काम करणारे कर्मचारी प्रशांत कोरटकर सोबत होते आणि त्यांना जेव्हा अटक झाली तेव्हा ती अटक त्यांच्या सोबत झाली। ते सोबत कोल्हापूरचे पोलीस त्यांना घेऊन गेले, पण त्यांना का लपवून ठेवलं आहे, त्यांना का दाखवत नाही आणि खरी मदत कोण करत होतं हे पुढे का येत नाही, हा महत्वाचा प्रश्न आहे। सांगा गृहमंत्री साहेब, मुख्यमंत्री साहेब, आमच्याकडे आलेली माहिती खरी आहे की खोटी आहे? आजच्या सुनावणीत दोन्ही बाजूच्या वकिलांचे युक्तिवादही लक्षवेधी ठरले। बचाव पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद, कोरटकरला मदत करणाऱ्यांना नोटीस आणि कोणतं वाहन वापरलं त्याचा तपास करणं आवश्यक आहे। सावंत यांना फोन केला तेव्हा कोरटकरसह कोण होते याचाही तपास आवश्यक आहे। 2 समाजात तेढ निर्माण होईल असं कोरटकरचं वक्तव्य होतं। फोनवरचा आवाज त्याचाच हेही सिद्ध होत आहे। तर कोरटकरच्या वकिलांनी केलेल्या दाव्यानुसार चौकशी झाली आहे, आवाजाचे नमुनेही घेतलेत। आता वाढीव कोठडी कशासाठी हवी असा सवाल उपस्थित करण्यात आला। 1 मार्चला अंतरिम जामीन मिळाला तेव्हा चौकशीला बोलवायला हवं होतं। जातीय तेढ निर्माण केली म्हटलं जातं, मग ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप कुणी व्हायरल केली? कोरटकर एक पत्रकार आहे, त्याचे एक चॅनल आहे। घरात तो एकटाच कमावता व्यक्ती आहे।
तर इंद्रजित सावंतांच्या वकिलांनी केलेल्या दाव्यानुसार कोरटकरनं आलिशान गाडी वापरली, ती घेऊन तो कुठं फिरला याचा शोध घेणं आवश्यक आहे. कोरटकरला मदत करणारा धीरज चौधरी हा एक बुकी आहे, त्याचाही शोध घ्यायचा आहे. व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप पोस्ट करणं हा गुन्हा आहे का? तर इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांनी तपासाबाबत समाधान व्यक्त केलंय. आता इथे जो सिद्धार्थ प्रीमियर हॉटेल आहे चंद्रपूरचं, तिथे व्यवस्था करणारा जो धीरज चौधरी आहे त्याच्यावर बुकी असल्याचे म्हणजे तो ऑनलाईन सट्टा बाजार चालवतो अशा प्रकारचे आरोप आहेत. मग आता त्याची सुद्धा माहिती घ्यावं लागेल. हिफाजत अली म्हणून कोणीतरी इंदोरचे, हा धीरज चौधरी आहे चंद्रपूरचा. आता आपण बघतोय की स्वतः जबाबच त्यांनी दिलेला आहे की आणि कोर्टात सुद्धा आता त्यांनी डिफेंड केलं नाही की मी जो जबाब दिला आहे की मीच फोन केलेला होता, असं त्यांनी स्वतः जबाब दिला आहे आणि कोर्टात सुद्धा त्यांनी त्याला डिफेंड अजूनपर्यंत केलेलं नाही. त्या अर्थी एआय आणि ह्या सगळ्या गोष्टी मुळातच एक वेगळ्या पद्धतीनं खोटं बोलायचं म्हणून ते केलेलं होतं असं लक्षात येतं. या सगळ्यात कोरटकर वापरत असलेल्या रोल्स रॉयस गाडीच्या रहस्यावरील पडदा आजही कायम राहिला. ही गाडी देणारा मित्र कोण याचं उत्तर कोरटकरनं न दिल्यामुळं या तथाकथित दिलदार मित्राचं नाव सुनावणीत समोर आलंच नाही. प्रशांत कोरटकरची चौकशी करण्यासाठी पोलिसांना आता आणखी 2 दिवस मिळाले. या 2 दिवसात पोलिसांसमोर अनेक आव्हानं असणार आहेत. कोल्हापूर पोलिसांच्या समोर एकूण 3 आव्हानं असणार आहेत. पहिलं आव्हान म्हणजे प्रशांत कोरटकरची सुरक्षा. कारण आज ज्या पद्धतीनं कोर्टामध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यावरून प्रशांत कोरटकरची सुरक्षा हे कोल्हापूर पोलिसांसमोरचं सगळ्यात पहिलं आव्हान असणार आहे. दुसरं आव्हान असणार आहे ते प्रशांत कोरटकरनं जी नावं घेतली, जी माहिती दिली, ती माहिती तंतोतंत बरोबर आहे का, त्या व्यक्तींना आणि प्रशांत कोरटकरला समोरासमोर बसून चौकशी करणं. आणि तिसरं आव्हान असणार आहे ज्या गाडीचा नंबर प्रशांत कोरटकरनं पोलिसांना दिला आहे ती गाडी जप्त करणं. त्या गाडीचा मालक कोण आहे, त्याचा उद्देश काय होता, प्रशांत कोरटकरला त्यानं काय मदत केली, ही सगळी माहिती आहे ती 30 तारखेला कोर्टामध्ये पोलीस कशा पद्धतीनं सादर करतात हे देखील पाहणं खूप महत्वाचं असणार आहे. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.